मित्रांनो, आजचा पाऊस पाहिला का? मुसळधार पाऊस. दुपारी 3:30ला सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत संततधार सुरू होता. या पावसानं शेतं भिजली, धरणांच्या क्षेत्रामध्ये पाणी पातळी वाढली, ह्या चांगल्या बाबी असतीलच आणि आहेतच. मात्र रस्ते जलमय झाले, अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, रस्त्यांवर पाणी साचलं, अपघात झाले, वाहतूक कोंडी झाली. हे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. याचं कारण काय असेल याचा आपण विचार केला तर पर्यावरण संतुलन संदर्भात आपण येऊन थांबतो. म्हणजे अनेक ठिकाणी आत्तापर्यंत झालेली वृक्षतोड असेल किंवा प्लॅस्टिकचा वापर आपण वाढवलेला आहे, प्लॅस्टिक पिशव्या, हे सुद्धा याच्यामध्ये एक पाणी अडथळा किंवा पाणी साचण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठं घटक निर्माण झालेलं आहे. का आपण यावर विचार करत नाही? करूया का विचार? थांबूया का हे सगळं? आपली एक छोटं पाऊल या पर्यावरण संतुलनाच्या दिशेनं आजपासून आपण उचलायला सुरुवात करूया. तुम्हाला माहितीच असेल की पाऊस पडला की अगदी आपल्या शहरात तर तुरळक ठिकाणी, तुरळक किंवा एक तास, साधारण 10-15 मिनिटाचा पाऊस झाला तर रस्ते जलमय होतात आणि रस्त्यांवर पाणी साचतं, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा होतो, अनेकदा गाड्या घसरून अपघात होतात. पाणी साचण्याचं अनेक कारणं असतील, बांधकामातील दोष असतील किंवा रस्त्यांची उंची कमी जास्त असेल, गटारांची व्यवस्था नीट नसेल, हे मान्य करू आपण. पण काही कारणं आपल्याकडूनही निर्माण होतात. त्यापैकीच एक म्हणजे प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू, यूज अँड थ्रो असणाऱ्या वस्तू ह्या आपण वापरणं थोडं कमी करूया. त्याचा परिणाम, आपली ही कृती छोटी असली तरी त्याचा परिणाम मात्र फार मोठा असणार आहे. आपण दररोज घरातून बाहेर पडताना आपल्यासोबत एक कापडी पिशवी ठेवूया. बऱ्याचदा आपण साहित्य खरेदी केल्यानंतर आपल्याला कॅरी बॅग घ्यावी लागते. आपण सहज म्हणतो कॅरी बॅग द्या. आपल्याला आवश्यकता नसेल तरी देखील आपण कॅरी बॅग घेतो आणि त्या वस्तू किंवा घेतलेलं सामान आपण त्या कॅरी बॅगमधून घरी घेऊन जातो. मग ती कॅरी बॅग साहित्य काढल्यानंतर कचऱ्यात जाते, कचऱ्यातून कधी कधी ते गटारात जाते आणि ती कॅरी बॅग पाणी साठवण्याचं किंवा पाणी अडवण्याचं काम करते. परिणामी रोगराई वाढते, ढास वाढतात, रोगराई वाढते, साथीचे आजार वाढतात. मग एक वस्तू आपण वापरणं टाळल्यानंतर त्याचे परिणाम हळूहळू आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणवायला लागणार आहे. ज्या दुकानदाराकडे आपण हक्काने कॅरी बॅग मागत होतो तिथं आपण कॅरी बॅग नको ही म्हणायला सुरुवात करूया. त्याचे 2 परिणाम दिसतील. तुम्ही कॅरी बॅग वापरणं कमी कराल आणि दुसरा दुकानदार असा विचार करेल की रोज हा माणूस माझ्याकडे कॅरी बॅग मागत होता आणि आज मागत नाही आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी सकारात्मक आहे. तो कॅरी बॅग वापरणं तो सुद्धा कमी करेल आणि आपलंही कमी होईल. बघूया, करून तर बघू. रोज एक कापडी पिशवी आपल्यासोबत ठेवूया, बघूया जमतंय का.